नमस्कार मित्रांनो, आज आपण भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत। यासाठी परभणीवरून मी नंदकुमार खुडके योग शिक्षक तुमचे सर्वांचं स्वागत करतो। भ्रामरी प्राणायाम या अगोदरचे आपण बरेचसे प्राणायाम शिकलो, परंतु भ्रामरी प्राणायाम हा इतका लाभकारी आहे, एवढा फायद्याचा आहे आणि तो तुम्हाला येणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मी ह्या प्राणायामाच्या अभ्यासासाठी तुम्हाला व्हिडिओ तयार करून पाठवत आहे। आता भ्रमर हा तुम्हाला माहिती आहे, संस्कृत शब्द आहे। भ्रामर आपण म्हणतो, तर तो काळ्या रंगाचा मोठा असा एक कीटक आहे। तर त्याच्यामध्ये नर आणि मादी असे दोन आहेत। तर भ्रामराला आपण भुंगा किंवा भृंग असं म्हणतो आणि मादी भ्रमराला भृंगी असं म्हणतो। असे ते नर आणि मादी असे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत। आता त्याचं जे पंखाचं जे घर्षण होते आणि त्या घर्षणाचा जो आवाज येतो, त्या आवाजामुळे आपल्याला असा तो आवाज गुंगवणारा असतो। आणि मग त्या गुंगवणाऱ्या आवाजामधून दोन आवाज निघतात, एक नर भ्रमर आणि एक मादी भ्रमर। आणि तो जो गुंगवणारा आवाज आहे तो मात्र मंद आणि आपल्या मनाला आनंद देणारा तो नाद असतो। आणि तसाच नाद आपण भ्रामरी प्राणायाम करत असताना नाद होतो, म्हणजे आवाज होतो, म्हणून त्याला भ्रामरी असं म्हटलेलं आहे। आता भ्रामरी म्हणजे मादी भुंगा, त्या नावानं तो प्राणायाम आहे। आता मित्रांनो, यामधून जो निघणारा आवाज आहे तो इतका आनंद देणारा असतो की माणसाचं मन अगदी उल्हासित होत असते। असा हा भ्रामरी प्राणायाम आहे। हा कोणी करू नये, तर ज्याच्या घशामध्ये सूज असेल किंवा कान दुखत असतील किंवा नाकामध्ये काही सूज असेल, अशाने म्हणजे कान नाक घसा याच्यामध्ये जर काही त्रास असेल कोणाला, तर त्यांनी तो करू नये। आणि ज्याला हृदयासंबंधी जर कोणाला काही आजार असेल तर त्यांनी फक्त कुंभक करायचं नाही, म्हणजे श्वास रोखून धरायचा नाही, बाकी तो प्राणायाम सगळेजण करू शकतात। इतका चांगला हा प्राणायाम आहे। आता पहा, आपण पाहतो की दैनंदिन जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा ताणतणाव असतोच। एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही घडली किंवा आपण म्हणतो त्या पद्धतीनं आपल्याला नाही जर ती मिळाली, तरीही आपल्याला ताण येतो, त्या ताणातून राग येतो आणि मग असा ताणतणाव वाढत जातो आणि आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो। आणि मग काय होते की या ताणतणावाच्या ह्या प्रमाण जर वाढत गेलं या ताणतणावाचं, तर मग आपल्याला काय अलीकडे पाहतो आपण BP सारखा, शुगर सारखा आजार घराघरामध्ये पोहोचलेले आहेत। त्याच्यानंतर निद्रानाश नाही, अनेक लोकांना झोपेची गोळी घ्यावी लागते आणि नंतर झोप येते। असे हे कितीतरी असे विकार आहेत की ज्या विकाराचं मूळ जर पाहिलं तर ताणतणाव आहे। मग या ताणतणावाला कमी करण्यासाठी, आपल्या रागाला कमी करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी आणि उपयोगी असा प्राणायाम आहे। त्याचप्रमाणे की केव्हा केव्हा आपल्याला एखादी गोष्ट सतत बेचैन करत असते, चिंताग्रस्त होत असतो आपण, तर अशा वेळी मनाला शांत करण्यासाठी, म्हणजे गोंधळलेल्या मनाला शांत करण्यासाठी हा प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे। दुसरी गोष्ट, आपण शरीरासाठी व्यायाम करतो, योगासनं करतो, मॉर्निंग वॉक करतो, हे सगळं करतो, पण मला सांगा या मस्तिष्कासाठी, या मेंदूसाठी आपण काही करतो का? काहीच करत नाही। मग या मेंदूचा व्यायाम व्हावा यासाठी हा भ्रामरी प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे। या प्राणायामामुळे काय फायदे होतात, तर आपली जी पचन संस्था आहे महत्त्वाची, तिचं कार्य सुधारते। आपल्या शरीरात रक्ताभिसरण संस्था आहे, तिचं कार्य सुधारते। त्याचप्रमाणे उत्सर्जन संस्था आहे। अशा ज्या वेगवेगळ्या आपल्या शरीरामध्ये संस्था आहेत, या संस्थेचं कार्य उत्तम प्रकारे सुधारल्या जाते किंवा होते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे ज्याला आपण मज्जासंस्था म्हणतो, या मज्जासंस्थेचं कार्य यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सुधारत असते। का? कारण की आपण हे प्राणायाम करत असताना आपल्या मेंदूमध्ये हे तरंग निर्माण होतात, त्याचे कंपन निर्माण होतात आणि त्या आपल्या पेशीला त्याला
ॲक्टिव्हेट करायला लागतात आणि रक्ताचा पुरवठा सुद्धा भरपूर होतो. त्यामुळे आपल्या मज्जासंस्थेचं कार्य सुद्धा सुधारले जाते. दुसरी गोष्ट, अनुकंपी मज्जासंस्था म्हणजे ही सूर्यनाडी आणि परानुकंपी मज्जासंस्था म्हणजे ही चंद्रनाडी, याचं व्यवस्थित संतुलन साधण्यासाठी सुद्धा हा भ्रामरी प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या शरीरामध्ये अनेक वेळा तुटफूट चालू असते. ही तुटफूट केव्हा दुरुस्त होते तर रात्री दुरुस्त होत असते. तर आपल्याला निद्रानास असेल तर भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे आपल्याला गाढ आणि शांत झोप लागते आणि आपल्या शरीरातली तुटफूट जी आहे ही दुरुस्तीचं काम आपलं शरीर चांगल्या प्रकारे करत असते. आता हा प्राणायाम आपण केव्हा केला पाहिजेत तर रात्री उशिरा. का उशिरा केला पाहिजेत? कारण की शांतता असते, बाहेरचे आवाज कमी झालेले असतात आणि सकाळी लवकर करायचा असतो, बाहेरचे आवाज नसतात. म्हणून रात्री उशिरा आणि सकाळी लवकर हा केला तर अधिक चांगलं. एरवी तुम्ही हे केव्हाही करू शकता. त्याचप्रमाणे करत असताना, नवीन करत असताना जर तुम्हाला घशामध्ये असा खोकला आल्यासारखा वाटला तर थोडं थांबा आणि थांबून नंतर तुम्ही हा करायला पाहिजेत. तर त्याचे लाभ कळाले तुम्हाला. मित्रांनो, विद्यार्थ्यासाठी तर इतका महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्याची एकाग्रता, विद्यार्थ्याची स्मरणशक्ती, ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या त्या या भ्रामरी प्राणायामाने त्याच्यामध्ये सुधारणा होते किंवा त्याची उन्नती व्हायला लागते. असा भ्रामरी प्राणायाम आहे. तो 2 प्रकारे केला जातो. एक तर षण्मुखी मुद्रेत केला जातो आणि दुसरं ही तर्जनी कानामध्ये ठेवून केला जातो. तर आता हा कसा करायचा असतो तर ध्यानाच्या आसनात बसायचं असते आणि ध्यानाच्या आसनात बसून मग त्या प्राणायामाचा अभ्यास करायचा असतो. आता सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो की त्याचा आवाज कसा होतो त्या भ्रमराचा. कारण की मी तुम्हाला काय सांगितलं, पूरक आणि रेचक. पूरक म्हणजे श्वास घेणे, रेचक म्हणजे श्वास सोडणे. तर पूरक आणि रेचक ही जी क्रिया आहे तर सुरुवातीला हा दोन्ही पद्धतीनं करता येतो. पूरकही करता येतो, रेचकही करता येतो. परंतु प्रगती साधल्यानंतर 2 म्हणजे नरभ्रमर आणि मादी भ्रमर. नरभ्रमर म्हणजे पूरक करणे, मादी भ्रमर म्हणजे रेचक करणे असं. पण सुरुवातीला काय करायला पाहिजे, आपण रेचकाच्या रूपानं करायला पाहिजे. म्हणजे फक्त पूरक श्वास घ्यायचा, त्या ठिकाणी थोडंसं थांबायचं आणि मग तो सोडायचा. आता सोडत असताना मंकाराचा उच्चार होतो, मंग असा आवाज येतो. तर आता नाकाच्या पाठीमागील बाजूला करायचा तो. सुरुवात कुठून करायची? नाकाच्या पाठीमागील बाजूला. म्हणजे आपले जे ओठ आहेत हे ओठ थोडेसे असे मिटलेले असतील, परंतु आतले जे दात आहेत ते मात्र विलग म्हणजे किंचित वेगळे करायचे, फार वेगळे करायचे नाहीत. ओठ तर मिटलेले आहेत पण आपले जे दात आहेत ते थोडेसे विलग करायचे. हे कशासाठी? दात जर असे आपले मिटलेले असतील तर तो गुंगावणारा जो आवाज आहे, तो नाद करणारा जो आवाज आहे आपल्या मस्तिष्कामध्ये, त्याची अनुभूती तुम्हाला चांगली येणार नाही. म्हणून लक्षात येते ना तुमच्या? तर ओठ मिटलेले आहेत आणि दात विलग आहेत आणि नाकाच्या समोरून नाही तर पाठीमागून बाजूला आत जशी टाळू आहे आणि घसा आहे, याला असं आपण विचार करायचा की याला जवळ आणायचं आणि तिथून तो आवाज करायचा, मंकार. ज्यावेळेस आपण पूरक करतो, प्रगती केल्यावर तुम्ही करसाल, पूरक केल्यानंतर रंग असा आवाज येतो म्हणजे तो नर भ्रमराचा आहे आणि मंग असा जो आवाज येतो तो मादी भ्रमराचा आहे, त्याला भ्रामरी म्हणतात. मग याचं मूळ नाव काय आहे? भ्रामरी प्राणायाम. आपण करणार आहोत फक्त पूरक साध्या पद्धतीनं घेणार आहोत, पण रेचक मात्र आवाजासहित करणार आहोत. तर तो कसा असतो एकदा सांगतो तुम्हाला. आपण आता श्वास घेतला म्हणजे पूरक केलं, थोड्या वेळ थांबलो म्हणजे 3-4 श्वास तिथे आपण थांबलो म्हणजे कुंभक केलंय आपण तिथं, आणि आपण आता सोडणार आहोत नाकाच्या पाठीमागील बाजूला. असाच आवाज ऐकला असेल ना तुम्ही, त्या काळ्या भ्रमराचा तोच आवाज आहे. पण इथे आता मंकार आहे. कुठून सुरुवात आहे? नाकाच्या पाठीमागील बाजूला, आणि आपला टाळूचा आणि घशाचा भाग आतून आपण असा जवळ केलेला आहे. दात आतले उघडलेले आहेत मात्र ओठ आपले मिटलेले आहेत. याच्यात डोळे बंद होतात, डोळे बंद करूनच असते हे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी. पुन्हा एकदा करून दाखवतो त्याचा उच्चार कसा होतो. तर पूरक करणार आहे मी. पूरक केला म्हणजे मी श्वास घेतलाय, आता क्षणभर तिथे थांबलो, थोडा थांबलो
आणि आता मी रेचक करणार आहे मंकार म्हणून. लक्षात आलं? तर पहा, आता आपण प्रत्यक्ष कृती करू. मी ध्यानाच्या आसनात बसलेलो आहे. ध्यानाचे आसन म्हणजे पद्मासन, हे श्रेष्ठ आसन आणि सहज सगळ्याला जमते म्हणून पद्मासन. तळवे माझे वरच्या दिशेला म्हणजे आकाशाच्या दिशेला आहेत आणि माझे गुडघे जमिनीला टेकलेले आहेत. हे आहे पद्मासन. ज्याला कुणाला जमत असेल त्यांनी पद्मासनात बसू शकता. ज्याला कुणाला जमत नसेल त्यांनी अर्ध पद्मासन करा. ते जमत नसेल तर साधी मांडी घालून बसलं तरी चालेल. एखाद्या खुर्चीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. फावल्या वेळात कुठेही तुम्ही करू शकता. असा हा प्राणायाम आहे, भ्रामरी प्राणायाम. तर पहा आता करायचा कसा मी सांगतो. हे बघा, हे जे हात असे माझे इथे ठेवलेले आहेत गुडघ्यावर, ते हात असे पुढे घ्यायचे. हा जो अंगठा आहे, हा अंगठा असा या हातामध्ये लावायचा. ही तर्जनी उघडी ठेवायची आणि मूठ बंद करायची. आता हे जे तर्जनीचे बोटं आहेत हे कुठं जातील? माझ्या कानामध्ये ठेवलेलं आहे आणि माझी ही मूठ मागील दिशेला आहे. आता ज्यावेळेस ही माझी मूठ पुढच्या दिशेला येईल त्यावेळेस माझे कान लॉक होतील. जसा आपण दरवाजा लॉक करतो, बंद करतो. एकदा का मी हे माझे हात असे केले की मला आता बाहेरचा आवाज, कुठलाच बाहेरचा आवाज येत नाही. पूर्णतः मी जे काही बोलतो हा माझा मलाच आवाज येतो. बाहेरचा माझा आवाज बंद झालेला आहे. पण हे जर माझा हात असा असेल तर मला बाहेरचे आवाज यायला लागतात. लक्षात येते ना तुमच्या? आणि मग हे असं आपण लॉक केलं. त्याला लॉक केल्यानंतर आपण डोळे बंद करणार आहोत. एक पूरक करणार आहोत आणि पूरक केल्यानंतर आपण मंकाराचा उच्चार करणार आहोत. पूरक केले मी. आता 2-3 सेकंद थांबलोय तिथे, म्हणजे कुंभक केले. आता मी रेचक करतोय मंकार. पुन्हा एकदा पूरक केले. 3 ते 4 सेकंद तिथे थांबलोय आणि आता मी मंकाराचा उच्चार करत भ्रामरी प्राणायाम करतोय. पुन्हा एकदा मी पूरक केलाय म्हणजे श्वास घेतलाय. आता मंकाराचा उच्चार करत मी रेचक करणार आहे. हे पुढचे माझे हात लॉक केलेले ते लॉक उघडायचे, मागे न्यायचे, बोटं काढून घ्यायचे, हात सरळ ठेवायचा आहे आणि आपले डोळे उघडायचे. मित्र हो, या मस्तिष्कामध्ये असे कंपन निर्माण झाले होते. मेंदूच्या प्रत्येक पेशीपर्यंत ते कंपन जात होते आणि इतका सुखावह आणि इतका आनंददायी हा प्राणायाम आहे. कितीही ताण आला असेल, तुम्हाला अभ्यास करून ताण आला असेल किंवा खूप नैराश्य आल्यासारखं वाटत असेल, एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या विषयात कमी मार्क पडले तर मनाची चिडचिड होते किंवा त्या विषयाबद्दल नावड निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी अभ्यासाला बसताना सायंकाळी तुम्ही भ्रामरी प्राणायाम करायचा आणि मग शांतपणे अभ्यास करायचा. तुमचं मन खूप शांत होईल. तुम्हाला झोपसुद्धा खूप चांगल्या पद्धतीची लागेल. तुमच्या घरातल्या प्रत्येकाने जरी हा केला, लहानापासून वयोवृद्ध माणसापर्यंत जरी हा प्राणायाम केला तर खूप आनंदाची अनुभूती देणारा, त्रिमितीय सजगता निर्माण करणारा आहे. म्हणजे लय साधल्या जाणार आहे, त्याच्यामध्ये प्रतिध्वनीचा त्याच्यामध्ये त्याला अनुभूती येणार आहे आणि अशा पद्धतीनं हा प्राणायाम केला जातो. इथं फक्त लक्ष कुठं ठेवायचं, या ठिकाणी विशुद्धी चक्र असते.
तर या विशुद्धी चक्रावर आपण मंकार उच्चार करत असताना नाकाच्या पाठीमागील बाजूला तिथून मंकाराचा उच्चार करत असताना आपली सजगता म्हणजे आपलं लक्ष कुठं असलं पाहिजे या विशुद्धी चक्रावर आणून ठेवायचं. बस खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला हे करता येते. तर अशा पद्धतीनं भ्रामरी प्राणायामाचा तुम्ही दररोज अभ्यास करा. खूप त्याचे तुम्हाला लाभ होतील. विद्यार्थ्यासाठी तर अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण थांबूया.